आज भांडूपच्या सर्व पदाधिकारी असतील, कट्टर शिवसैनिक असतील, त्यांच्या माध्यमातून जे 6 खासदार आहेत त्यांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर आज सर्वच जे पदाधिकारी आहेत ते भांडूप रेल्वे स्थानकाच्या या ठिकाणी पोहोचलेले होते। बाजूलाच या ठिकाणी संजय दिना पाटील यांचं कार्यालय देखील आहे, घर देखील आहे आणि याच ठिकाणी आता आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी सर्व जे खासदार आहेत त्यांच्या विरोधातलं हे आंदोलन होतं, परंतु आपण पाहिलं की या ठिकाणी आहे ते रमेश कोरगावकर आणि आमदार सुनील राऊत हे स्वतः उपस्थित होते। परंतु या ठिकाणी आज पदाधिकाऱ्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत। या ठिकाणी आहेत त्या सुनंदाताई देखील आहेत। सुनंदाताईंचं देखील यावेळी नगरसेवकाचं तिकीट आहे ते कन्फर्म होतं, परंतु त्यांच्या जागी राजोल पाटील यांना हे तिकीट आहे ते देण्यात आलेलं होतं। स्वतः सुनंदाताई आहेत। सुनंदाताई, आज काय वाटतंय तुम्हाला? या ठिकाणी तुम्ही उपस्थित आलेला आहात, आंदोलन करतात, परंतु शिवसैनिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? फार पश्चाताप, आमच्या पदरी फक्त पश्चाताप। आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गद्दारी करून हे लोक आमच्यातून निघून जातील। अहो, दुसऱ्या पक्षातून येऊन आम्ही त्यांना खासदार बनवलं। 2 महिने आम्ही पायाला चाळकं बांधून पूर्ण भांडूपमध्ये आम्ही फिरत होतो आणि 2 महिन्यामध्ये यांचा इतका प्रचार केला होता, एक दमडी न घेता यांचा प्रचार आम्ही केला। शिवसैनिकांनी यांचा वडापाव पण नाही खाल्ला, यांचा वडापाव न खाता आम्ही या खासदाराचा प्रचार 2 महिने करत होतो आणि 2 महिन्यानंतर ते खासदार आम्ही बनवलं एवढ्या सगळ्या शिवसैनिकांनी, ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांनी, आणि त्यांनी आमच्या पदरी ही पश्चातापच दिला। म्हणजे हा पश्चातापच, बरं ते करूनही त्यांचं भागलं नाही। त्याच्यानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन लागलं, शेवटपर्यंत ह्या माणसाने सांगितलं नाही। आम्ही की मी स्वतः विचारलं त्यांच्याबरोबर, अर्धा तास मी बसले, म्हटलं भाऊ तुम्ही तुमच्या मुलीला उभं करणार का? नाही ताई, तुम्ही एवढ्या दिवसाच्या कार्यकर्ते आहेत, 30-40 वर्षे तुम्हाला झाले, तुम्ही तिथं असताना माझी मुलगी मला तिकीट नकोच आहे, मी तिकीट घेणार नाही, माझा सगळा कारोबार माझी राजूलताई बघेल। मग मी एवढा आम्ही विश्वास ठेवला। बरं, आमच्याकडे तसं प्रतिस्पर्धी नव्हते। आमचे रमेश कोरगावकर तिथं 3 वेळा नगरसेवक झाले होते। आमचा कार्यकुशल कार्यसम्राट असा शाखा प्रमुख राजेश कदम होता। सगळे कार्यकर्ते चांगले होते आणि हा हलवा वाढ होता, लक्षात घ्या। 112 वाढ होता, त्यांना 100 कोणताही वाढ घेऊ शकत होते। आता भूमिका कशी असणार आहे? कारण आज सकाळीच आहे ते संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे की ऑपरेशन तुडवा हे संपूर्णपणे महाराष्ट्रभर राबवलं पाहिजे। एक शिवसैनिक म्हणून, कट्टर शिवसैनिक म्हणून काय भूमिका असणार? तुडवणार, रस्त्यात भेटले तर तुडवणार। बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते कधी मरायला तयार असतात। आज माझ्यावर 8 केस आहेत, 9वी केस पडेल, बाकी काय म्हणा, आम्ही मरायला सुद्धा तयार आहेत, लक्षात घ्या। आज आम्ही आज संघटनेसाठी, आज रमेश कोरगावकर माझे नगरसेवक आहेत, माझे आमदार आहेत, आज त्यांना विचारा वाफारेताईंनी किती वर्ष काम केलंय आणि निस्वार्थपणाने काम केलं। या भांडूपमध्ये महिला आघाडी आम्ही तेवढेच वाढवणार, लक्षात घ्या। आणि तेवढेच आमचे नगरसेवक, तेवढेच आम्ही आमदार आणि तेवढेच आमचे खासदार आम्ही निवडून आणणार। आमच्या मनात एक खंत आहे, आमचा आमदार थोड्याशा मताने पडला, कारण या गद्दारांमुळे आमचा आमदार पडला। मी तर जाहीर सांगेल, खासदारांनी काम केलं नाही म्हणून आमचा आमदार पडला आणि आम्ही नगरसेविका निवडून दिली। आज त्यांना लाज वाटायला पाहिजे होते, लाज वाटायला पाहिजे होते। स्वतःची मुलगी आम्ही निवडून दिली, त्यांना लाज वाटायला पाहिजे होती का आपण गद्दारी का करायची, कशासाठी करायची? आम्ही आमचं सगळं दुःख पोटात घालून या लोकांना मोठं बनवलं। काय ज्यांच्याकडे कमी होतं पैशाची अमाप संपत्ती आणि त्यांच्या घराजवळ कसं हा रोड आहे, भांडूपचं आंदोलन करण्याचं हे क्षेत्र आहे आणि आम्ही त्यांच्या घराजवळ जायला सुद्धा कमी करणार नाही, लक्षात घ्या। तसं आमच्या अंगावर गेलं तर शिंगाव घ्यायची आमची तयारी आहे, हे तुम्हाला आम्ही या तुमच्या माध्यमातून आम्ही ग्वाही देतो। आपल्याला रमेश भाई देखील आहेत। आपण पाहतोय की कोरगावकर साहेब, आज संपूर्णपणे आंदोलन झालं, निषेध आंदोलन केलं, परंतु ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची उद्या उद्धव ठाकरे हे बैठक घेणार आहेत। काय बैठकीत तुम्ही तुमचं म्हणणं आहे ते मांडणार आहेत? काय नक्की चर्चा होणार आहे? आम्ही अनेक वेळा या गोष्टीचं तिथे मांडलेलं आहे। आता जे आदेश येतील ते आम्ही पाळणार आहे, कारण जे आदेश आहेत आम्हाला पक्षप्रमुखांचे ते आदेश आम्ही पाळणार आहे। पक्षप्रमुखांची गद्दारी केली आहे ना, पक्षप्रमुखांनी प्रामाणिकपणे, पक्षप्रमुख आमच्या विश्वासाने दिलेलं होतं। तुम्हाला काय नाही दिलं, भरभरून दिलं। कोणत्या पक्षातून आलात तुम्ही? काय होते शिवसैनिकांनी तुम्हाला हातावर झेललं, मान सन्मान दिला, तुमच्या मुलीला या ठिकाणी नगरसेविका बनवली। आमचे इथे आता ज्यांनी मुलाखत दिली पाहिलं असेल, कट्टर शिवसैनिक, आज 3-4 जण आमचे तिथे इच्छुक होते, पण त्यांनी यांच्यासाठी माघार घेतली। खासदारांची मुलगी निवडून आली पाहिजे ही भूमिका शिवसैनिकांमध्ये राहिली। जे उद्धव साहेबांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांना निवडून आणणं आमचं काम असते आणि म्हणून उद्या देखील आम्ही तेच सांगणार आहोत। साहेबांची झाली असेल चुकी आम्हाला माहीत नाही आहे, कोणाची चुकी झाली आम्ही निवडून दिली ही आमची चुकी झाली असं आता आम्हाला वाटायला लागलं आहे।
कारण ज्या पद्धतीने पश्चाताप होतं माणसाला, काय होतं, काय झालेलं, काय जायची गरज होती तुम्हाला? अरे ज्या शिवसेनेनं मोठं केलं त्या शिवसेनेच्या पायाखाली राहिलं पाहिजे. उद्या मातोश्रीवरती जाऊन काय नक्की भूमिका असणार, किती पदाधिकारी तुमच्या उद्या इकडून जाणार आहेत आणि तुमच्यावरती खास करून जबाबदारी दिलेली होती, तुम्हाला देखील त्या ठिकाणी विचारणा केली जाईल, काय नक्की उत्तर असणार? आम्ही आमच्यावर जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण मगाशी मी बोललो, मगाशी काय झोपलेल्याला उठवता येते, पण जो झोपाचं ढोंग करतो त्याला उठवता येते का? हे सगळे प्रयत्न आमचे फेल गेले. कारण त्यांना जायचंच होतं असं या ठिकाणी चित्र दिसतंय. त्यामुळे अरविंद सावंतांना वेगळं सांगितलं, संजय भाऊंना वेगळं सांगितलं, पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना वेगळं सांगितलं. ही भूमिका दुतप्पी भूमिका होती. तुम्हाला निर्णय नावत जायचं ना, अरे माईक समोर येऊन सांगायचं मी जाणार किंवा नाही जाणार, असं लपून छपून कशाला पाहिजे? यायचं ना की मला नाही पटत आहे, मी चाललो, काय कारण आहे ती सांगायची. काय आमच्या लोकांचे काय चुकी असतील त्याही देखील आम्ही कबूल केल्या असत्या. आम्ही सुधारण्याचा पण आम्ही मान सन्मान सगळा दिलेला आहे, सगळा दिला होता आमच्याकडून. या भांडूपच्या जनतेने, ईशान्य मुंबईच्या जनतेने सर्व काय दिलं, पण आम्हाला काय मिळालं? आम्हाला या ठिकाणी पश्चाताप आणि गद्दारी मिळाली. आपण पाहिलं तर हे होते रमेश कोरगावकर आणि या ठिकाणी आहेत ते आम्हाला पश्चाताप या ठिकाणी मिळालेला आहे. ज्या ठिकाणी संजय दिना पाटील यांना निवडून दिलं, राजल पाटील यांना निवडून दिलं, त्या ठिकाणी ही गद्दारी आहे ती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं, असं देखील शब्द या ठिकाणी सांगितलेले आहेत. उद्या मातोश्रीवरती जाऊन संपूर्ण गोष्ट आहे ते उद्धव ठाकरेंना देखील सांगणार आहे आणि काय घटना आणि काय पुढची भूमिका आहे ती उद्या मातोश्रीवरती या ठिकाणी ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.